पैलवान दादाजी लक्ष्मण पडवार यांच्या वतीनं त्या कुस्तीवरती गदाय आणि गावच्या वतीनं भैरवनाथ केसरी किता. पण मॉडेल मध्ये फरक आहे. 13 कट होईल असं काहीतरी. हा आणि शेवटची कुस्ती लागते फोटो काढणे. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. एक मिनिट हा राईट इकडे बघा. आणि सलामी घडली सुजय तनपुरे आखीव रेखीव तब्येतीचा पैलवान 2 वेळा आशियाई कुस्ती स्पर्धेमधला सुवर्ण पदक विजेता विरुद्ध भरत चव्हाण एक लढवय्या पैलवान अशी कुस्ती लागते. फोटो निघले का नाही काय ते पण निघले असते. आणि शेवटची कुस्ती 25,000 रुपये इनाम आणि चांदीची गदा. कैलासवासी लक्ष्मण गुलाब पडवळ यांच्या स्मरणार्थ बाबाजी लक्ष्मण पडवळ यांच्या वतीनं कुस्तीला पंच गणेशजी करंडे आपला या ठिकाणी सन्मान होईल. गणेश बाबा पण आकड्यात सरपंच बाबाजी पडवळ पंच म्हणायच्या कुस्तीला. आणि कुस्तीला प्रारंभ. पंच मंडळी फक्त फिरतं राहायचंय, तुम्ही एका ठिकाणी उभं राहायचं नाही. डाव्या पायाला निक्याप लावलेला सुजय तनपुरे नगर जिल्ह्यातला जामखेडचा पैलवान मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाला सराव करणारा वस्ताद पंकजभाऊ हरपुडे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेश मोहोळ यांचा पट्टा. तर भरत चव्हाण दोन्ही पायाला निक्याप लावलेला गोल्ड कुस्ती संकुलन कुरोळीला सराव करणारा प्रथम खेळ केसरी पैलवान दीपकभाऊ डोंगरे यांचा पट्टा. अशी कुस्ती लागलेली आहे. बोटात बोट देऊ नका, डोक्याला डोकं लावू नका. पप्पूभाऊ फिरते राहा, तुम्ही सगळी मंडळी पलीकडे उभं राहिले. समाज सुरुवातीला भरत चव्हाण आक्रमक होण्याचा प्रयत्न. समाज पटाला लागला होता, टाळ्या करा जरा. एक प्रेक्षणीय लढत चालू झालेली आहे. परत मातीसाठी थांबू नका, अंगाला अजून घाम आलेला नाही. तुम्ही आता थांबला तर घाम येणारच आहे. तुम्ही कुस्ती चालती ठेवा. शबाज सुजय, शबाज भरत. आणि आज साक्षात या पैलवानांच्या रूपानं शेलू मुक्कामी साक्षात बजरंगबली हजर आहे. एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जय जयकार करूयात. हात वर करू. नाम संकीर्तन पै साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची. परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सारा. आणि एकदा सर्वांनी हात वर करा. जे जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही, मुक्क होतं मुक्क. हात वर करा. बोलो बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. भैरवनाथ महाराज की. धन्यवाद. अवघी दुमदुमली शेलू नगरी यासाठी केला होता अट्टहास. आणि मैदान अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आणि मैदानची शेवटची लढत सुरू झाली. या कुस्तीसाठी पैलवान पियुष करण यांच्याकडून 1000, रोहन मांजरे पैलवान यांच्याकडून 1000, सतीशभाऊ पडवळ यांचे 1000 आणि वस्ताद पप्पूभाऊ उर्फ माधवानंद पडवळ सर यांच्याकडून 1000. चला पैलवान कुस्ती करा. उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी सरपंच नारायण शेठ गाडे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर दायगुडे माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद सरपंच नारायण शेठ गाडे.
गेली 4-4.5 तास झालं मैदान चालू झाल्यापासून सातत्यानं कॉमेंट्री करतोय. दररोज अभ्यासच करावा लागतोय, त्याच्याशिवाय एवढ्या गोष्टी सहज शक्य नाही. जवान माझी माता मज झाली सियानावर मज बोलवी तो विश्वंभर. जवान आणि ढाक लावण्याचा प्रयत्न, तिथं टांग लावण्याचा प्रयत्न. एक अटी तटीची लढत भरत विरुद्ध सुजय. भरत मातीसाठी कुस्ती नका थांबू, कुस्ती चालती ठेवा दोघं पण. शबास आणि काकेत हात घालत सम इकडं लांगेला घुटवलेली आहेत भरतनं. सुजय लेझर मारणारा, लेझर मारायचा हा फड नाही, कोपऱ्यामध्ये तिथं मारतोय, तिथं लेझर डपावल्याच्या मागच्या बाजूनं तुझ्या मागणं मारत होता कोणतरी. शबास. अरे बापरे बाप. चला चला भरत 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 ए भरत अरे डोक्यावर पडला तो, चल माझं लक्ष आहे इकडून, चल डोक्यावर पडला तो, चल डोक्यावर पडला भरत तो. अरे भरत ऐकत जा, चल भरत. पंचाचा निर्णय अंतिम आहे. बाकीच्या बाजूला चला. कुस्ती चांगली केलेली आहे, तो चांगला डाव केलाय, पण तो डोक्यावर पडला. साधं गणित आहे. टाळ्या करा दोघांसाठी सुद्धा. दोन्ही खांद टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही. आणि हेही सगळं करून पंचाचा निर्णय हा अंतिम आहे. नोंद घ्या. बाहेर गेले शबास. गोट्यातनं पट काढला भरत ना. सावका शबास 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 शबास. हो 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 हो. एकमेकाला दुखापत होईल असं करू नका. बरं सुंदर चढीटांग लावली होती भरतनं. फक्त एकच सांगणं, दोघाला एकमेकाला दुखापत होईल असं काही करू नका. कुस्ती फार ईर्षेची आणि चोरशेची कुस्ती आहे. रोज लढायचंय. अजून सीजन निम्मा झाला नाही. उद्या पाडव्यापासून अजून पुढचा सीजन आणि त्याच्या पुढे पुन्हा हनुमान जयंती नंतर निम्मा सीजन. पुढची महिनाभर सलग कुस्त्यात अक्षय तृतीयेहून 5-6 दिवसापर्यंत. त्यामुळं एकमेकाला समजून उमजून डाव करा. शबास. आक्रमक होतोय भरत चव्हाण. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं असावं का सगळं डेअरीला घालायचं, सगळं बँकेत टाकायचं, का सगळं नुसतं कंपनीला देऊन टाकायचंय. वाटत नाही का की आपल्या घरात एखादं तयार करावं. का जगायचं आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा परमे. आणि निकाल सुंदर बगलटूक केली इकडं सुजय तनपुरेनं. यामध्ये अर्चनाताई उल्हास चोरगे माजी सरपंच यांच्या वतीनं 4000 रुपये इनाम या कुस्तीवरती. बक्षाची रक्कम फक्त आणून जमा करा. सुजय तनपुरे बोला की. आणि उद्यापासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होते. त्या स्पर्धेसाठी या वर्षी जो महाराष्ट्र केसरी होईल त्याच्यासाठी 45 ते 50 लाख रुपये इनामाची फॉर्च्युनर गाडी रामकृष्णांना सातव पाटलांकडून दिली जाणार आहे. तर जो उपमहाराष्ट्र केसरी होईल त्याला स्कॉर्पिओ एन गाडी 30 लाख रुपयाची गाडी उपमहाराष्ट्र केसरीला आहे. तर प्रत्येक वजन गटामधला सुवर्ण पदक विजेत्या पैलवानला बुलेट गाडी आहे, तर रौप्य पदक विजेत्या पैलवानला स्प्लेंडर गाडी आहे. आणि महाराष्ट्र केसरी होणाऱ्याला फॉर्च्युनर बरोबर 5 लाख रुपये रोख पण दिलं जाणार आहे. आणि फॉर्च्युनर टॉप मॉडेलचं आहे. उगा बेस मॉडेल आणून द्यायचं नाही. दिलं तर टॉपचं. अशी न भूतो न भविष्यतो अशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उद्यापासून वाघोलीला सुरू होते. रामकृष्णांना सातव त्या स्पर्धेचे आयोजक आहेत सातव पाटील. रामकृष्णांना सातव पाटील. शबास. आज महाराष्ट्राच्या कुस्तीला फार चांगले दिवस आले. शबास सुजय. शबास भरत. भरत चव्हाण आक्रमक होतोय. शबास. पापण्या तेवढ्या मिटो नका, काहीतरी घडतोय. शबास. यामध्ये फिरून बरोबर आहे. दररोज दोघेही मैदानाला आहेत. सुजय तनपुरे आज महाराष्ट्रातला एक स्टार पैलवान ज्याचे स्वतःचे इंस्टाग्रामला 1.5-2 लाख फॉलोअर्स आहेत. हा एक लढवय्या पैलवान, तर एक अनुभव सिद्ध भरत चव्हाण. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे.
वाटत नाही का की आपल्या घरात एखादा असं फनफन करणारा तयार करावं? काळ आव्हानांचा आहे. वस्तादांनी सांगितलं मगाशी, विनाशाच्या उंबरट्यावरती आज तरुणाई चली टाक. हुकलेले टाळ्या करा किंवा जरा. विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणाई उभी आहे. तिला जर मागे खेचायचं असेल तर आपली पोरं तालमीत जाणं काळाची गरज आहे. नाही तालमीत जमलं, जिमला पाठवा. नाही जमलं, क्रिकेटला पाठवा. नाही जमलं, फुटबॉल, खो खो, कबड्डी, पण पोरग खेळामध्ये जाऊ द्या. हारणं आणि जिंकणं काय असतं हे खेळाशिवाय चांगलं समजत नसतंय. नाहीतर आज 10वीला कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या करणारी काही कमी नाही. मनानं मनगटानं मेंदून येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी, त्याच्यासाठी अट्टासर, त्याच्यासाठी पूर्ण खेळामध्ये पाठवा. बस आक्रमक होतोय दोन्ही पैलवान. छडी टांग लावण्याचा प्रयत्न सुजयचा होता. भरतनं तो हल्ला धुडकावलेला आहे. कब्जा घेण्याचा प्रयत्न. पापण्या तेवढ्या मिटू नका, काहीतरी घडतंय. शबाज भरत, शबाज सुजय. अशा उघड्या तिजोऱ्या मला घराघरामध्ये तयार करायच्या. आज जय हनुमान कुस्ती केंद्र सेलूला आहे पप्पू पडवळांचा. 50 ते 60 पोरं गावामधली आणि आजूबाजूची सराव करतायत. ज्यांची नाही त्यांनी बघा आपली पोरं पुढे जरा हुडका. मगाशी आयुष लढून गेला, पियुष मैदानावरती कुस्त्या टिकतोय, सतीश पडदुनी आहे. अशी अनेक पोरं या गावामध्ये आज तयार होत आहे. वाटत नाही का की तुमच्या लेकराला कोणीतरी 5 रुपये बक्षीस द्यावं? कशासाठी जगायचं, का जगायचं हे ठरवून घ्या. शबाज सुजय. हो, बाहेर लावण्याचा प्रयत्न होता सुजयचा, तो हुकलेला आहे. दोन्ही पोरं फार चांगली आहेत. महाराष्ट्रातली एक अव्वल दर्जाची कुस्ती चालू आहे. त्या सुजय तनपुरेनं 2 वेळा आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. आशिया खंडात सांगतोय, तालुक्याला जिल्ह्याला नाही. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, देशामध्ये 29 राज्य आहेत आणि आशिया खंडात 80च्या वरती देश आहे. 2 वेळा त्या आशिया खंडात त्यानं सुवर्ण पदक पहिला नंबर मिळवलेला आहे. टाळ्या करा जरा त्या पोरासाठी. आज अशी पोर आपल्या गावच्या मैदानाला येऊन लढतात. ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त हे मैदान संपन्न होत आहे. एक यशस्वी कुस्ती मैदान गावच्या तरुण पोरांनी जोडलं आणि आज यशस्वी करून दाखवलेलं आहे. आज अनेक गावांमध्ये तरुण पोरं गोंधळ घालून मैदान बंद पडतायत, जत्रा यात्रा बंद पडतात, कडक असतात. पण या गावामधली पोरं असं मैदान घेऊन आजूबाजूच्या गावाला आदर्श देत आहेत. टाळ्या करा जरा त्या पोरांसाठी. काय जपायचं, काय जोपासायचं, काय वाढवायचं हे त्यांना समजलेलं आहे. नाहीतर आजकाल 14-15चं पोरग क्वार्टर टाकून गावामध्ये बुमलं झिंटतंय. बापानं त्याला बुलेट घेऊन द्यायची आणि कॉलेजच्या बाहेर कुठेतरी त्याने पुंगळी काढून फडफड फडफड आवाज काढायचा आणि बापानं म्हणायचं एकुलतं एक आहे आणि आई म्हणते त्याला काही म्हणू नका. काळ आव्हानांचा आहे. हा येतं एकरभर जमीन बापाला पण म्हणायचं त्याला काही कमी आहे, 7 पिढ्या बसून खाल्ल्या तरी सरायचं नाही आणि त्याच्यामुळे वाटलं होत आलंय. बघा सरपंच साहेब, मी सत्य परिस्थिती सांगतोय. तुम्हाला काय घ्यायचं आणि काय न्यायचं हे तुम्ही ठरवा. आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करा. काळाची गरज आहे. कुणी ये म्हणल्यानं येत नसते. आपल्या घरात एखादा असं तगडं तयार असावं लागतंय. कुणावरती हात उगारण्यासाठी नाही, पण कमीत कमी उगारलेला हात धरायची तरी धमक हिमक त्याच्यात असावी. शबाज पैलवान, कुस्ती करा. शबाज बरा, शबाज सुजय. एक प्रेक्षणीय लढत चालू आहे आणि सज्जन प्रेक्षक मंडळी मैदान सुरू झाल्यापासून ह्या कुस्त्या बघताय. प्रेक्षक मंडळी तुम्ही कुस्त्या बघणारी एकदा हात उंच करून तुमच्यासाठी टाळ्या करा सगळ्यांनी. तुम्ही आहेत म्हणून कुस्तीला रंगत आहे. आज लोक शेजारच्या गावात काय स्वतःच्या गावात यायला नको म्हणतात. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे, उगाच नाही म्हणा. ही कुस्तीतली दर्दी मंडळी. शबास सुजय तनपुरे सुंदर बगल टूक केली आणि कब्जा घेतलेला आहे. माती टाका.
सतीश भाऊ बाबाजी वाजतात. पप्पू भाऊनं कुस्तीतनं निवृत्ती घेतल्यानंतर आज गावामध्ये पूर्ण घडवतायत. त्यांनी असा मनात विचार नाही केला मी काय गावाची पूर्व कशासाठी घडू, ज्याला असेल ते पाठवीन तालमीमध्ये. नाही, येणारी पिढी सशक्त सबल निरोगी निर्व्यसनी व्हायला पाहिजे. आज तुमच्याकडे MIDC आहे, आपल्याकडे आर्थिक सदन आलेली आहे, पण गरज आहे चंद्रकांत भाऊ पूर्व आपली चांगल्या मार्गाला लागण्याची. नाहीतर घडायचं वय हेच आहे, बिघडायचं वय हेच आहे. तुम्ही घडवताय का बिघडवताय हे तुम्ही ठरवून घ्या. शाबास. हाताची नवंदर काढतोय सुजय तनपुरे, त्याचं नाव आहे. गिस्सा लावण्याचा प्रयत्न, हाताची नवंदर काढो. नवंदर गिस्सा, पोकळ गिस्सा, धक्का गिस्सा, पाय गिस्सा, फौजदारी गिस्सा, कितीतरी गिस्साचे प्रकार आहेत. त्याच्या हाताची नवंदर काढून गिस्सा लावण्याचा प्रयत्न सुजय कडून सुरू आहे. शाबास. हा, एक अटीतटीची प्रेक्षणीय लढत चालू आहे. शाबास पहिलवान, कुस्ती करा. कुस्तीचा निकाल लागायलाच पाहिजे आणि या कुस्तीवरती शाबास गिस्सा लावण्याचा प्रयत्न होता. कैलासवासी लक्ष्मण गुलाब पडोळ यांच्या स्पर्धात बाबाजी लक्ष्मण पडोळ यांच्याकडून चांदीची गदाय. मैदानासाठी JCB आणि पाणी टँकर सौजन्य योगेश रामदासजी गावटे यांनी दिलेले. शाबास. टाळ्या करा की जरा. काय कुस्ती चालली आहे. कुस्ती जोडणाऱ्याचं कौतुक आहे, कुस्ती पाहणाऱ्याचं कौतुक आहे, कुस्ती करणाऱ्या पैलवानाचं कौतुक आहे. बऱ्याच जणांना सवय लागलेली आखाड्याची, वाजव वाजव वाजव. मैदान आणि आखाड्यात हा फरक आहे. मैदानात तुम्हाला आर्य पारची कुस्ती करावी लागते. आखाड्यामध्ये कोण कोणाला पडतं हे कळत नव्हतं. जोडून मैदानात टिपून मैदान व्हायचं कारण हेच आहे. कुणी यायचं कोणालाही पडायचं. बाबाजी पाटील ती दोघं ठरून यायची, हे पडतंय ते पडतंय, गावाला येड्यात भरून निघून जाते. ती प्रथा परंपरा गावानं बंद केलेली आहे आणि एक प्रेक्षणीय असं कुस्त्याचं मैदान आज संपन्न होत आहे. दररोज कुस्ती मैदानात चालू आहे. आज महाराष्ट्रातल्या कुस्तीला फार चांगले दिवस आल्या. फक्त गरज आहे ती पैलवानांनी जरा पाय जमिनीवर ठेवून लढण्याची. चला बरं, चालू करा कुस्ती, थांबू नका. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. चला चालू करा कुस्ती. आणि इकडं हाताचा घुटणा मानेवरती टेकवलेला सुजय तनपुरेनं आणि मानेतला कस काढायचं काम चालू आहे. तिथंच पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे. डंकी लावण्याचा प्रयत्न होता भरतचा. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे ते काम नव्हे. सुंदर बाहेरची लावण्याचा प्रयत्न. टाळ्या करा किंवा टाळ्या. अशी कुस्ती आहे. याच साठी केला होता टास. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा जिकडे, त्याच्या वंशाला जावं लागते तेव्हा कळत असते. या एवढी सोपी नाही कुस्ती. सुजय आणि भरतला कुस्ती करा. शाबास शाबास. दोन लढवय्ये पैलवान आहेत. शाबास. पुन्हा एकदा समोरासमोर कुस्तीला प्रारंभ. सुजय विरुद्ध भरत. मामासाहेब मोळ कुस्ती संकुलन विरुद्ध गोल्ड कुस्ती संकुलन कुरोळी. एक मुळशी केसरी पैलवान पंकजभाऊ हरपुडेंचा बट्टा, तर दुसरा खेळ केसरी पैलवान दीपकभाऊ डोंगरेंचा बट्टा. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजाची कांता का भीक मागेल. जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही, तसे सद्गुरु लाभलेले कधी वायाला जात नसतात. आज तानाजी काळोखे वस्ताद उपस्थित आहेत. त्यांचे पट्टे सुखदेवजी पडवळ असतील, बाबाजी पडवळ असतील, तानाजी पडवळ असतील, पप्पूभाऊ पडवळ असतील. सद्गुरु जर चांगला असतो तर जीवनाचं सोनं होते, आणि सद्गुरु जर खराब लावला तर जीवनाची माती होत असते. असे सद्गुरु लागलेले दोन्ही पैलवान आहे. हो, जन्म देते ती आई आणि जन्मभर सांभाळते ती माती. शाबास.
एकेरी पट काढला आणि पायाला थेप लावून कब्जा घेतला. टाळ्या करा जरा त्या पोरांसाठी. अशी खट आणि काटा कुस्ती आज सेलूच्या मैदानाला संपूर्ण. शबास, हाताची नवदार काढली. गिसा लावण्याचा प्रयत्न सुजयचा. शबास आणि गिसा. शबास, पुन्हा एकदा गिसा. काहीतरी घडतोय. शबास सुजय. शबास, जोरात डंकी लावण्याचा प्रयत्न होता. अद्याप नाही. टाळ्या करा किंवा जरा. सर्वांगीण दादा फलके यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर दायगुडे माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद फलके साहेब. त्यांच्या मनाला कुस्ती कॉमेंट्री आवडली आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बऱ्याच जणांना वाटत असेल बसा याच्या हातात बाई काही कान मोडाय हे पैलवान आहे म्हणून म्हणतोय पैलवान करागाडे साहेब. मी स्वतः MSc इकॉनॉमिक्स टेक्निक क्वालिफाईड आणि फर्ग्युसन कॉलेजला ग्रॅज्युएट आहे आणि गोखले अर्थशास्त्र संस्थेचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिनियर अनालिस्ट. लक्षात ठेवा. कुणी जर समजत असेल ना हातात माईक आणि कार मोडाय पैलवान करा म्हणून म्हणतोय साफ चुकीचं. मी स्वतः चांगला पैलवान होतो आणि काळाची गरज आहे म्हणून सांगतो पैलवान घडवा. कळल कळल कळल. यंदा बऱ्यापैकी बॅटरी चार्जिंग झाली. बऱ्याच जणांना वाटलं आता पुढच्या वर्षी आपलं पोरग लढायला पाहिजे. हा शबास आणि हो सुजय तनपुरे आक्रमक. जरा टाळ्या. आणि कोर्डिनेटर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस. शबास, टाळ्या करा. तमाम कुस्ती जोडणी प्रेक्षक मंडळी देणगीदार वर्गीला सर्वांचं मी कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर दायगुडे मनापासून आभार मानतो. कुणाला काय बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचं बोललं गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा भरून त्यांनी अर्पण